नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आंदोलन। परभणी बदलापूर एका शाळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ शिवसेनेच्या उभाटा पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी बुधवारी दिनांक 21 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। जिल्हा प्रमुख विशाल कदम, जिल्हा प्रमुख संजय साडेगावकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगल कथले, माजी सभापती गंगाप्रसाद अनेराव, माजी नगरसेविका अंबिका अनिल डहाळे, शिक्षक सेनेचे नेते बाळासाहेब राखे, सखोबाई लटपटे, मानवतचे शहर प्रमुख अनिल जाधव, सुरेश बनकर, उपजिल्हा संघटक सुरेखा ढाले, शोभा इक्कर, गीता पुरी, अर्जुन सामाले, संजय गाडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस खात्याने दाखविलेल्या दिरंगाईमुळे त्या मुलीच्या कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागला। त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व हे निष्क्रिय सरकार बरखास्त करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत राज्यपालांना निवेदन सादर करीत त्या घटनेबाबत कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली। आता आपण बघत असताना मोदी सरकार वाईट पक्ष झाले। हे सरकार घडी घडी म्हणतं की आम्ही बाळासाहेबांचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार, बाळासाहेबांचे शिवाजी महाराजांचे विचार कार्य का असं होतं का? हे निव्वळ खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करणारं सरकार आहे। एवढी निंदनीय घटना महाराष्ट्रात घडली, पण तरी त्यांना त्याचं काही तारतम्य नव्हतं। ज्यावेळेस बदलापूरची पूर्ण जनता ही रस्त्यावर उतरली त्यावेळेस महाराष्ट्राला ही काळीमा फासणारी घटना कळाली। निश्चितच त्या लहान मुलीचे आई वडील 11 तास पोलीस स्टेशनमध्ये बसतात आणि साध्या फिर्यादीसाठी त्यांना वेळ बघावं लागत असेल आणि पीडित मुलगीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये होती। म्हणजे यांचं राजकारण, यांचे विचार, यांचे कार्य किती खालच्या स्तराचं हे आपण पाहत आहोत। निश्चितच अशा निष्क्रिय, निष्कलंक, एकदम कलंकित असलेला हा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा। तर खरं ते राजकारणी स्वतः सुसंस्कृत म्हणणारे, स्वतःला चाणक्य म्हणणारे गृहमंत्री असताना त्यांनी राजीनामा द्यावा। अशा घटना किती घडाव्या? काल औरंगाबादला एक घटना घडली। निश्चितच महाराष्ट्र आपला कोणीकडे जात आहे हे सुद्धा आज आपल्याला कळायला अर्थ नाही आहे। निश्चितच अशा सरकारनं स्वतःहून राजीनामा देऊन एका जनतेला जसं पहिल्या सरकारमध्ये ज्यांनी हे केले, भ्रष्टाचार केले, त्यांच्याकडून राजीनामा घेतले पुढे होऊन यांनी, निश्चितच यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मी अपेक्षा तुमच्याकडून केली। पण काल उघडकीस आलेले माहिती आहेत आपल्याला असे कितीतरी प्रकार घडत आहेत, कारण की सगळे करणारे यांचे कार्यकर्ते आहेत। आम्हाला असं काय, कालचा जो घटना घडली ते संस्था चालक यांच्या पक्षाला सदस्य आहेत। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।